जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिके पूर्ण वैराग्य दाते, वसिष्ठापने ज्ञान योगेश्वराते। हवे वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। यूट्यूब चॅनलवरून मी सुरेश तोफखानेवाले सर्व आदरणीय श्रोत्यांना नमस्कार, विनम्र अभिवादन। आज शनिवार दिनांक 6 डिसेंबर। मित्रांनो, मागच्या सोमवारी म्हणजे 1 डिसेंबर रोजी गीता जयंती होती आणि गीता जयंती निमित्ताने पूर्ण भारतभरच काही संसारात जगामध्ये गीता जयंती फार मोठ्या उत्साहाने साजरी झाली आणि अशा प्रकारे गीतेचं बद्दल प्रेम आणि श्रद्धा आपल्याला दिसून येते। कुरुक्षेत्राच्या रणांगणावर जेव्हा अर्जुन आपल्या गुरुजनांना आप्तजनांना पाहून संभ्रमित झाला, त्याला हे युद्ध नको, राज्य नको असे वाटू लागले। समोर शत्रुसेनेत असलेल्या आपल्याच लोकांना मारून मला राज्य नको, विजय नको म्हणून तो निराश झाला। संभ्रमित झालेला अर्जुनाला युद्धभूमीवर जो उपदेश श्रीकृष्णाने अर्जुनाला दिला तो उपदेश म्हणजे गीता होय। व ही गीता कर्म करण्यास प्रवृत्त आणि प्रोत्साहित आहे। जीवनाच्या कल्याणासाठी, पारलौकिक व लौकिक कल्याणासाठी, शांतीसाठी म्हणून गीतेचे चिंतन आवश्यक आहे। गीतेमध्ये भक्तियोग, ज्ञानयोग, कर्मयोग समाहित आहे व मानवाच्या जीवनातील सुखदुःखाचे समाधान सांगितले आहे। जीवनाच्या बिकट परिस्थितीत मानव कसा हताश होतो, निराश होतो, त्याला गीतेचा निष्काम कर्मयोग निराशेच्या जगातून बाहेर काढतो, मुक्त करतो। गीता आम्हाला सांगते सुख दुःख, लाभ हानी, मान अपमान, निंदा स्तुती अशा अवस्थेत समभाव संतुलित राहावे ही गीतेची शिकवण आहे। गीता म्हणजे श्रीकृष्ण व अर्जुनाचा संवाद आहे, अर्थात गुरु व शिष्य यांचा संवाद। माणसाच्या मनात जे अंतर्द्वंद होतात, घालमेल होतो, त्याचे हे प्रतीक होय। अर्जुनाच्या मनात जो विचारांचा संघर्ष झाला तसा प्रत्येकाच्या जीवनात होत असतो आणि अशा परिस्थितीत भगवान श्रीकृष्णाचे गीतेच्या माध्यमातून दिलेला उपदेश फार मोठा दिलासा देणारा आहे, सांत्वना देणारा आहे। गीतेतील उपदेश सार्वभौमिक व सार्वलौकिक आहे। गीतेचा उपदेश माणसाच्या मानसिक व आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रेरणादायक आहे। आज गीता जयंतीच्या निमित्ताने भगवान श्रीकृष्णांचा त्यांना वंदन करून सर्व श्रोत्यांचे अभिनंदन, शुभेच्छा करतो आणि आजचे चिंतन सुरू करतो। भगवान श्रीकृष्णाने गीतेत म्हटलेलं आहे, दुःखेष्वन दिवन्मानः सुखेषु विगतस्पृहा। अर्थात दुःखात ज्याचे मन उद्विग्न रहित असते आणि सुखात निस्पृह असतो तो स्थितप्रज्ञ होय। श्री रामचंद्र राज्याभिषेक व वनगमन या दोन्ही वेळी समान आहेत। दोन्ही स्थितीत त्यांना आनंद आहे, स्थितप्रज्ञ आहेत। भगवान श्रीकृष्णाने उद्धवला म्हटले होते, हा संसार मिथ्या आहे, फक्त मीच एक सत्य आहे। भगवान सांगतात, निष्काम कर्म दोषक्षम्य आहे आणि सकाम कर्म यात दोष अक्षम्य आहे, याचा दोष क्षम्य नाही। नारद मुनींनी वाल्मिकींना रामनामाचा जप दिला, रामनामाचा जप करायला सांगितलं, पण वाल्मिकीने मारा शब्दाचा जप करू लागले आणि त्यांना रामनामाचा जपाचे फळ मिळाले। भक्ती अशी असावी की देवाला आपल्यापासून दुःख होऊ नये। सतत काही ना काही मागणं देवाशी म्हणजे देवाला त्रास देणे आहे। सुदामाच्या मनात श्रीकृष्णाबद्दल
खरी भक्ती होती, खरं प्रेम होतं. सुदामाने श्रीकृष्णाशी कधी पण काही मागितलं नाही. त्याची परिस्थिती कशी होती तरी पण त्यांनी श्रीकृष्णाला हे कधी कळू दिलं नाही आणि सांगितलं पण नाही. पण सुदामाच्या पत्नीच्या आग्रहामुळे सुदामा द्वारकेला गेले आणि त्यांना माहीत होतं की मी काही बोललो तर कृष्णाला दुःख होईल, म्हणून कृष्णा द्वारकेत गेल्यावर त्यांनी आपलं काही रडागाणं केलं नाही, काही सांगितलं नाही. 10 दिवसापासून सुदामा उपाशी होते, काही खाल्लं नव्हतं, तरी पण त्यांच्याजवळ जे मूठभर पोहे होते ते पोहे त्यांनी श्रीकृष्णाला दिले. सुदामाची भक्ती खरी प्रेमभक्ती होती. शांडिल्य ऋषीने भक्तिसूत्रात सांगितलं आहे की तत्सुखे सुखत्वम प्रेम लक्षण, अर्थात दुसऱ्याच्या सुखाला आपले सुख जो मानतो तेच खरे प्रेम होय. महाभारतातील एक प्रसंग आहे. दुर्योधन भीष्म पितामहांना उल्हाणा देत असताना भीष्म प्रतिज्ञा करतात, उद्याच्या युद्धात मी अर्जुनाचा वध करीन किंवा स्वयं मृत्यूला जाईन. आता ही प्रतिज्ञा कृष्णाने ऐकली. ते किंचित बेचैन झाले. अर्जुन तिथे झोपलेला होता. श्रीकृष्णाने अर्जुनाला विचारले, अरे तुला भीष्म प्रतिज्ञेची भीती वाटत नाही? तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्ही जर चिंता करणारे माझ्यासोबत आहात तर मला चिंता कशाची? मी का चिंता करू? एकदा दुष्ट पुतनाने जेव्हा स्तनपानच्या समयी विष देऊन कृष्णाला मारण्याचा प्रयत्न केला, त्या पुतनेला सुद्धा कृष्णाने मोक्ष दिले, सद्गती दिली. कृष्णाशिवाय इतका दयाळू कोण असेल की त्याला विष देऊन मारणारी स्त्री तिला सुद्धा सद्गती दिली. तेव्हा ती विचार करते, कृष्णाला सोडून मी कुणाला शरण जाऊ? कौरव पांडवांचे युद्ध समाप्त झाले. तेव्हा अश्वत्थामाने विचार केला की यांना युद्धात तर जिंकू शकलो नाही, म्हणून पांडवाला कपट करून मारावं. रात्रीच्या समयी कृष्ण पांडवांना घेऊन गंगा किनारी आले. त्यांच्यासोबत द्रौपदी पुत्र नव्हते. तेव्हा अश्वत्थामाने त्या तिकडे जाऊन त्या पुत्रांना मारून टाकले. नंतर अर्जुनला कळलं तर अर्जुन व अश्वत्थामाचं युद्ध झाले. अश्वत्थामा हा अर्जुनाचा गुरुपुत्र असल्याने अर्जुनाने अश्वत्थामाला मारले नाही, त्याला बंदिश करून त्याला द्रौपदीसमोर आणले. द्रौपदीने पाहिलं अश्वत्थामाला आणि गुरुपुत्र म्हणून त्याचे वंदन केले आणि ती त्याला म्हणते अर्जुनाला की याला सोडून द्या, हा गुरुपुत्र आहे. म्हणजे मृत्यूपेक्षा अधिक दुःखदायी आहे. हे पाहून अश्वत्थामाला खूप अपमान वाटला. म्हणजे मृत्यू परवडलं असतं, पण हा अपमान त्याला सहन झाला नाही. तर तो म्हणतो, आता या अपमानाची मी बदला घेईन. आणि त्याने अभिमन्यू पत्नी उत्तरेच्या गर्भावर ब्रह्मास्त्र सोडला. तेव्हा उत्तरा श्रीकृष्णाला शरण आली आणि श्रीकृष्णाने तिच्या गर्भाची रक्षा केली. गर्भात परीक्षित होते, बरं त्यांना गर्भावस्थेत श्रीकृष्णाचे दर्शन झाले. त्यानंतर श्रीकृष्ण द्वारकेला निघून गेले. कुंतीची इच्छा होती की मला कृष्णाचे सतत दर्शन होत राहावे. ती मार्गात उभी होती, कृष्णाला हात जोडून उभी होती. कृष्णाने पाहिले, विचारले, काय आहे तुला, काय पाहिजे, कोणता वर पाहिजे? तेव्हा कुंती म्हणते, देवा, संकटाच्या वेळी मला तुमचे दर्शन नेहमी होते, म्हणून मला सतत संकट पाहिजे. माझ्याजवळ मला सतत संकट येत राहिले पाहिजे, हात मला वर द्या. कृष्ण हसले आणि कुंतीच्या आग्रहास्तव श्रीकृष्ण कुंतीसोबत तिच्या महालात आले. तेथे अर्जुन होते. अर्जुनाला वाटलंय की कृष्ण माझ्यामुळे आले मला भेटायला, पण कुंती म्हणते, मी त्यांचा मार्ग रोखला होता म्हणून श्रीकृष्ण माझ्यासोबत आले आहेत. एवढ्यात कृष्ण म्हणतात, मी पितामह भीष्मसाठी परत आलो आहे. भीष्म तर आपल्या ध्यानात होते आणि त्यांना माहीत होतं
की श्रीकृष्णाने मला वचन दिले आहे व ते अवश्य येतील. युद्धात कृष्णाची प्रतिज्ञा होती की मी युद्धात शस्त्र उचलणार नाही, आणि पितामह भीष्मांनी प्रतिज्ञा केली होती की मी कृष्णाला शस्त्र उचलण्यास बाध्य करीन व त्यांची प्रतिज्ञा मोडीन. भीष्म अर्जुनावर बाण फेकत होते. अर्जुन बेशुद्ध झाला होता, तरी पण भीष्म बाण मारतच होते. तेव्हा अर्जुनाच्या रक्षणासाठी श्रीकृष्णाने रथेचा चाक सुदर्शन चक्रासमान धारण केले, आणि भीष्माने जेव्हा हे पाहिलं तेव्हा ते रथातून खाली उतरले लागलीत आणि श्रीकृष्णांचा त्यांनी जय जयकार केला. त्यांना आनंद झाला. ते म्हणाले, भक्ताची प्रतिज्ञा पूर्ण करण्याकरता भगवंतांनी आपली प्रतिज्ञा मोडली. अशा प्रकारे भक्त आणि भगवंत शेवटी भीष्म पितामहाने मृत्यूचे आलिंगन केले. अशा प्रकारे गीता जयंतीनिमित्त श्रीकृष्णांचे आज चिंतन केले व त्यांना वंदन करून हे चिंतन संपवतो. तत्पूर्वी श्रीमती कुंदाताई आगवण यांचं एक भजन आहे, ते आपल्याला ऐकवतो म्हणजे मी वाचतो आहे, कारण मला गाता येत नाही. भजनाचं शीर्षक आहे माझा परब्रह्म परमेश्वर परमात्मा. कोणी म्हणे देवकी नंदन तू, कोणी म्हणे यशोदानंद तू. कोणी म्हणे देवकी नंदन तू, कोणी म्हणे यशोदानंद तू, माझा मात्र परब्रह्म परमेश्वर तू. कोणी म्हणे गवळ्याचा पोर तू, कोणी म्हणे गवळ्याचा पोर तू, कोणी म्हणे दही दूध चोर तू, माझा मात्र परब्रह्म परमेश्वर तू. गोपिकांचा प्राण सखा तू, गोपिकांचा प्राण सखा तू, राधेचा सर्वस्व सर्वेश्वर तू, माझा मात्र परमात्मा परमेश्वर तू. द्रौपदीचा पाठी राखा तू, द्रौपदीचा पाठी राखा तू, अर्जुनाचा प्रिय सखा तू, उद्धवाचा ज्ञानदाता तू, सुदाम्याचा बाल सखा तू, माझा मात्र परब्रह्म परमेश्वर परमात्मा तू. जीवनभर कर्म करूने राहिलास अकर्ता तू, जीवनभर कर्म करूने राहिलास अकर्ता तू, कर्मयोगी तू, ज्ञानयोगी तू, भक्तीची मूर्तरूप प्रतिमा तू. माझा मात्र परब्रह्म परमेश्वर परमात्मा तू. मोर मुकुट बंशीधर तू, मोर मुकुट बंशीधर तू, भक्तवत्सल करुणा करतो, त्रिवार वंदन तुला परब्रह्म परमेश्वर, त्रिवार वंदन तुला, त्रिवार वंदन तुला. असो, आपल्या आवडल्यास शेअर करा, कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्रीकृष्ण. जय जय रघुवीर समर्थ.